मुलांना तुमचं मतदान नाहीये नक्की, पण काय कोणाची हवा, लंकेंची का विखेंची? लंके साहेबांची. बाबा तुझं काय मत आहे? लंके साहेब. काय लंके साहेबांची तुम्ही एवढे फॅन का? हो, का फॅन? त्यांनी आमच्या गावात रस्त्यांची कामं भरपूर दिलेली आहेत, त्यामुळे. तुझं काय नाव? चिकणे दिगंबर पोपट. तुझं काय नाव? चिकणे आयुष बाबाजी. तू निलेश लंकेंना कधी पाहिलं? हो, तुझ्याशी कधी बोलले का? फोटो काढलेला आहे. फोटो काढलेला आहे. मग तू त्यांच्या प्रेमात पडला. हो. आता या विभागाचे खासदार कोण आहे माहिती आहे? हो, सुजय विखे पाटील. तर त्यांचं काम चांगलं नाही आहे. त्यांचं बी भरपूर काम चांगलं आहे तसं, पण आम्ही निलेश लंके यांचेच फॅन. तालुका म्हणून का? आता निलेश लंके संपूर्ण मतदारसंघात तर काय फिरलेले नाहीत लोकसभेच्या, त्याचा फटका बसेल? ते थोडाफार बसेल, पण ते चांगले फिरलेले आहेत तसे. त्यांचं चांगले नाव गाजलेलं आहे आता. त्यांनी कोरोनाच्या काळात बी खूप मोठे कामं केलेली आहेत. त्याचा फायदा होईल. हो. पण शरद पवार, अजित पवार, पुन्हा शरद पवार असं धरसोड राजकारण तोट्याचं नाही व्हायचं? ते होईल, पण आता शिवसेना आणि शक्यतो राष्ट्रवादीची युती होईल आणि मग त्यांचा पराभव चालू राहील. प्रश्न असा आहे, अगोदर शरद पवारांकडे निवडून आले, नंतर अजित पवारांकडे गेले, आता लोकसभेसाठी पुन्हा शरद पवारांकडे आले, त्याचा फटका बसेल? नाही बसायचा अंदाज. कशामुळं? मग ते व्हायचं नाही तसं, म्हणजे शरद पवार माणूस तसे चांगलेच आहे ना, ते नाही होऊन देणार. आता एकदा गेले अजितदादा तिकडे गेलेत भाजपमध्ये, आता परत नाही शरद पवार घ्यायचे. आता काय माहिती अशी, आता ठीक आहे तू खूप लहान आहे, पण चर्चा अशी होते की भाजपमध्ये अजित पवारांनी जावं असं शरद पवारांनी सांगितलं होतं, असं म्हटलं जाते. ते नाही एवढी माहिती मला, पण नाही असं नसून झालं. म्हणजे तुझ्यापर्यंत जेवढी माहिती तेवढीच. एवढीच. देशाचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम पण चांगलं आहे. पुन्हा ते पंतप्रधान व्हावेत? हा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.